शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी राज्य सरकार मिशन नैसर्गिक शेती राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या उपक्रमांतर्गत येत्या 2 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं असल्याची माहिती त्यांनी दिली। नागपूर इथल्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित उडान संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी सत्यनारायण नुवाल आणि डॉक्टर DK यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। आज सर्वच क्षेत्रात AIचा वापर होत असून ती काळाची गरज आहे। LIT सारख्या संस्थांनी मोठ्या प्रमाणात AIचा स्वीकार केल्यास आपण जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सक्षम विद्यार्थी घडवू शकू, असं शिक्षण क्षेत्रातील आधुनिक बदलांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले। या कार्यक्रमात डॉक्टर RL सोनोलीकर आणि अरुण दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार, दीपक लव्हाळा यांना लाईफटाईम अचीवमेंट, डॉक्टर सुगंधा गारवे, कीर्ती गणोरकर, RG कृष्णन, अमित सिन्हा, नीरा चंदना यांना ज्वेल ऑफ LIT तर चिंतन शहा यांना यूथ आयकॉन पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। अवकाश ही कधीच